शंभूराजे प्रतिष्ठान शिर्डी शहर आणि त्या निमित्तानं जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आदरणीय शालिनीताई विखे पाटील या ठिकाणी उपस्थित झाल्या. ताईंचं मी पुनश्च एक स्वराज्य धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज शिर्डी शहरात शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात जयंती साजरी करण्यात आली. या निमित्तानं आयोजित सोहळ्यात शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजेंच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नगर परिषद जवळील पाण्याच्या टाकीजवळ उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा विराजमान करण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत शंभूराजे प्रतिष्ठानच्या उपक्रमाचं कौतुक केलं. शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने सौ शालिनीताई यांचा पुष्पगुच्छ देत सन्मान करण्यात आला. शिर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अभय शेळके यांच्या हस्ते या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आलंय. यावेळी महाराजांच्या पराक्रमाचं स्मरण करत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, उपनगराध्यक्ष अभय शेळके, नगरसेवक दीपक गोंदकर, नंदूभाऊ गोंदकर, छोटेबापू कोते, अमित शेळके, किरण कोते, बापू ठाकरे, नितीन कोते, वसंत गोंदकर, सुधीर शिंदे, गणेश सोनवणे यांसह शिर्डीतील प्रतिष्ठित ग्रामस्थ, शंभूराजे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंभूराजे प्रतिष्ठानने केलेल्या शिस्तबद्ध नियोजनाचं आणि उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आज शिर्डी शहरामध्ये शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या वतीनं दरवर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. या जयंतीच्या निमित्तानं राज्याचे मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि युवा नेते खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या वतीनं शिर्डी नगरपालिकेच्या वतीनं संपूर्ण शहरवासियांना मी या जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांनंतर दुसरे छत्रपती म्हणून ज्यांची या राज्यात ज्यांनी रयतेसाठी लढा दिला आणि धर्मासाठी लढा दिला असे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना मी परत एकदा अभिवादन करतो, नतमस्तक होतो आणि जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर, कणकुरी रोड, शिर्डी. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.